लोकांनी मला सांगितलं महाराज तुमची तारीख पाहिजे, तुमचं कसं असतं. मी काय नाही, तुम्ही द्याल तो प्रसाद. आम्हाला तुकोबरायचं एक प्रमाण आहे, आम्ही घेतच नाही, एवढे आम्ही त्यागी नाहीत आणि तेवढ्या त्यागाची चर्चा करण्याची आमची लायकी नाही. पण एक मर्यादा आहे. तर त्यांनी मला विचारलं, आमचा सुवर्ण महोत्सव आहे, तुम्हीचे काशे भेटले की काही चर्चा करत नाही. मी अशी लई आहे, तुम्ही त्याची गाठ घ्यायनात म्हणून. आणि तुम्हाला सांगतो तुमच्याच हातात आहे हे सगळं थांबवायचं. उदाहरण सांगतो, एक बाई मेथीची भाजी घेऊन बसली विकायला. एक माणूस आला, बाई कितीला दिली जोडी? म्हणजे 35ला. मेथीच्या जोडीचं बोलतोय मी. ते म्हणलं बाई तिकडं 20ला आहे ना. तिला जाय ना, घे ना मग तिकडून. दुसरा आला, बाई कितीला जोडी? 35ला. तिकडं 15ला, घे ना तिकडून. ती 1-2 गिराईक सोडी ती, पण 5वी गिराईक जर म्हणू लागलं तिकडं 15 आहे, तेव्हा ती बाई विचार करते आपण जर 15 आलो नाही तर भाजी सडल. भाजी काय होईल? सडल. हा, पण तुम्हाला लय आग. बाई 50ला दे, पण हीच जुडी पाहिजे. घे बोकांडी. मग काही बोलून काही न्याय लागले. मग आम्ही पोटाला आमच्या डिझेल पुरतं नको का आम्हाला? बडवणं म्हणजे वाजवणं, आरडणं म्हणजे गाणं, आणि धिंगाणा म्हणजे कीर्तनी समीकरण करून बसलाय तुम्ही.